प्रभु निर्मित इस्रायल जनगा हर्षाने प्रभु गुणगान सियोनी करानो निज नृपासह गय गयनाचा हर्ष भराना नवे गीत गा सकल सुजन करा प्रभूचा मान भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे ही पवित्र मिस्सा आपल्या सर्वांच्या बरेपणासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपली आश्रयदाती संत मेरी मॅग्दलेन हिच्या सणानिमित्तानं आजपासून आपण त्रिदिन भक्तीला सुरुवात केलेली आहे. संत मेरी मॅग्दलेन हिनं येशूवर विश्वास ठेवून आपल्या जीवनाला, एका नवीन जीवनाला सुरुवात केली आणि त्याद्वारे ती प्रभू येशू ख्रिस्ताची एक उत्तम शिष्या बनलेली आहे. जो येशूवर विश्वास ठेवून जीवन जगतो तो त्याच्या जीवनामध्ये महान कार्य घडत असलेली पाहत असतो. आपल्याला देखील संत मेरी मॅग्दलेनप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देखील येशूची ही महानता अनुभवता यावी म्हणून ह्या पवित्र मिसेमध्ये परमेश्वर पित्याकडे विशेष रीतीनं प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात अर्थपूर्णरित्या सहभागी होण्यासाठी पश्चातापी अंतकरणानं आपण आपल्या पापांची देवाकडे कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व ऐईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे कृपादान आम्हामध्ये विकसित कर. श्रद्धा, आशा व प्रीती ह्यांचे आम्हाला वरदान दे. ख्रिस्ताच्या जीवनात आम्हाला सहभागी कर. तुझे वैभव जगाला प्रकट होईपर्यंत आम्हाला प्रार्थनेत दक्ष व त्याच्या शिकवणीशी प्रामाणिक ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान इजिप्तच्या राजाला कळले. तेव्हा फारोचे आणि त्याच्या सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले आणि ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले. तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्याबरोबर घेतले. त्याने 600 निवडक रथ आणि इजिप्तमधले सर्व रथ त्यावरील सरदारासह बरोबर घेतले. परमेश्वराने इजिप्तचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या निर्भयपणे चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ आणि स्वार यासह इजिप्त सैन्याने त्यांचा पाठलाग करून हिरोतनी नजीक आणि बाल सफोनासमोर समुद्रतीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी हेटाळून पाहिले. तो इजिप्तचे लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, इजिप्तमध्ये काय कबरान होत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणलेस. आम्हाला तू इजिप्तमधून बाहेर आणलेस ते काय म्हणून. आम्ही तुला इजिप्तमध्ये नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो. आम्हाला इजिप्तच्या लोकांची गुलामगिरी करत राहू दे. येथे रानात मरून जावे ह्यापेक्षा इजिप्तच्या गुलामगिरीत राहणे परवडते. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पहा. कारण इजिप्तच्या ज्या लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावायचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास. इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार आणि त्याचे 2 भाग कर. म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आणि पहा, मी स्वतः इजिप्तवासियांची मने कठोर करीन आणि ते त्यांच्या पाठीस लागतील. आणि फारो, त्यांची सर्व सेना, त्याचे रथ आणि त्याचे स्वार ह्यांच्यावर मी गौरवशाली होईन. फारो, त्याचे रथ आणि त्याचे स्वार ह्यांच्यावर मी गौरवशाली झाल्याने मी परमेश्वर आहे हे इजिप्तचे लोक ओळखतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. मी परमेश्वराला गीत गाईन. मी परमेश्वराला गीत गाईन. मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा आणि स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी त्याला सुशोभित करीन. हाच माझ्या पित्याचा देव, मी त्याचा महिमा गाईन. मी परमेश्वराला गीत गाईन. परमेश्वर रणवीर आहे, यावे हे त्याचे नाव. फारोचे रथ आणि त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. मी परमेश्वराचे गीत गाईन. गहिऱ्या जलांनी त्यांना गडप केले आहे. ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो. मी परमेश्वराचे गीत गाईन. जय घोष.
आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. शास्त्री आणि परुषी ह्यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हा वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस आणि 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस आणि 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवेल, कारण ती शल्मोनचे ज्ञान ऐकायला पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूवर श्रद्धा ठेवणारे 2 प्रकारची लोक होती. पहिल्या प्रकारामध्ये जी लोक मडत होती ती म्हणजे येशूची जी शिकवणूक होती, ती शिकवणूक त्यांनी ऐकली आणि त्या शिकवणुकीवरती विश्वास ठेवून ते येशूवर प्रेम करू लागले. तर दुसऱ्या प्रकारची लोक जी होती ती लोक म्हणजे चमत्कार पाहून येशूवर विश्वास ठेवू लागली. म्हणजेच येशूने जे निरनिराळे चमत्कार केले ते चमत्कार त्यांनी पाहिले आणि येशूवर विश्वास ठेवू लागले, येशूवर प्रेम करू लागले. परंतु असं म्हटलं जातं की जे चमत्कार पाहून येशूवर विश्वास ठेवतात त्यांची श्रद्धा तेवढी बळकट नसते, भक्कम नसते. कारण ते प्रत्येक वेळेला येशूकडून चमत्काराची अपेक्षा करतात. मात्र जे शिकवणुकीवर विश्वास ठेवून येशूवर प्रेम करू लागतात, येशूवर श्रद्धा ठेवू लागतात, त्यांची श्रद्धा मात्र बळकट असते आणि ते कधीच डगमगत नाहीत. ते पूर्णपणे येशूच्या अधीन झालेले असतात. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक तिसरा गट दाखवलेला आहे. हा तिसरा जो गट आहे तो म्हणजे शास्त्री पुरुषांचा, जो येशूवर विश्वासच ठेवायला तयार नाही, ज्यांना येशूची शिकवणूक मान्य नाही, येशूने महान जी कृत्य केलेली आहे, चमत्कार केलेले आहेत, त्यावर विश्वास ठेवायला देखील ते तयार नाही. आणि म्हणूनच येशू खरोखर मसिया आहे की नाही हे चाचपून पाहण्यासाठी येशूला ते जास्तीत जास्त अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणून ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आजच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा हे शास्त्री आणि परुषी येशूकडे येतात आणि येशूला प्रश्न करतात की तुम्ही हे सगळं जे काही करत आहात, जे काही चालवलेलं आहे, ते तुम्ही खरोखर देवाचा पुत्र आहात किंवा मसीहा आहात असं जर तुम्ही प्रकट करत असाल तर आम्हाला तुम्ही चिन्ह दाखवा की हे तुम्ही का करत आहात किंवा कसं करत आहात. ह्याचं चिन्ह आम्हाला मिळालं म्हणजे पुरेसं आहे. हे चिन्ह म्हणजेच येशूच्या हातून काहीतरी असं अद्भुत घडावं की ज्याद्वारे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा. परंतु हा त्यांच्या मनाचा कावा होता, कट होता. त्यांना येशूवर विश्वास ठेवायचा नव्हता,
येशूवर श्रद्धा ठेवायची नव्हती. त्यांना ते मान्यच करायचं नव्हतं की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे. मात्र येशूच्या कार्याला कुठेतरी खीळ बसावी हा त्यांचा स्वार्थी हेतू होता. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ह्या लोकांच्या मनातील कावा ओळखतो आणि त्यांना थोडंसं मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून जुन्या करारापर्यंत घेऊन जातो. ही जुन्या करारामध्ये जेथे योनाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. निनवेकरांसाठी योना हा खऱ्या अर्थानं त्या काळातला मसीहा झालेला होता, एक महान संदेष्टा ठरलेला होता, ज्यानं निनवेकरांना पश्चाताप करण्यासाठी आव्हान केलं. हे निनवेकर जे आहेत ते माझ्या प्रिय बंधू भगिनींनो देवावर विश्वास ठेवणारे नव्हते, परकीय होते, परधर्मीय होते. आणि अशा ह्या लोकांमध्ये जाऊन योनाने पश्चाताप करण्यासाठी आव्हान केलं. मग जुन्या करारामध्ये आपण पाहिलेलं आहे, अगदी राजापासून गरीबातील गरीब माणसानं गोनपाट नेसून अंगाला राख पासून पश्चाताप केलेला आहे. तो प्रसंग आठवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्या शास्त्री आणि पुरुषांना मदत केलेली आहे की योनासारखा जो माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहिला, त्या माणसाने देवावर विश्वास ठेवून जीवन जगायला सुरुवात केली आणि देवाकडून आलेला संदेश जेव्हा निनवेकरांना दिला तेव्हा त्या लोकांनी पश्चाताप केला. आणि ह्या योनापेक्षाही थोर असा ह्या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. त्या माणसावरती तुम्ही विश्वास ठेवत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून हे निनवेकर जे आहेत ते न्यायकाळी उभे राहतील आणि तुम्हाला दोष देतील की तुम्ही जो मूर्खपणा केलेला आहे तो मूर्खपणा तुम्ही करायला नको होता. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं हे शुभवर्तमान आपल्याला देखील अंतर्मुख करण्यासाठी प्रेरणा देत आहे की शास्त्री आणि पुरुषांप्रमाणे अनेक वेळेला आपण देखील देवावर विश्वास न ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं जीवन देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो जर पडताळून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की येशूवर आपण श्रद्धा का ठेवतो. तर अनेक लोक येशूचे जे चमत्कार पाहतात किंवा आपल्या प्रत्यक्ष वैयक्तिक जीवनामध्ये एखादी अशी चांगली घटना घडली की मग आपल्याला वाटतं देव आहे, मग देवावर प्रेम करायला सुरुवात करत असतो, मग देवाच्या अधीन जातो, मग अधिक प्रार्थनेमध्ये आपण मुळावतो, अधिक तीर्थस्थानाला भेटी देतो आणि मग जास्तीत जास्त देवदेव करू लागतो. कारण आपल्याला एक तो प्रसंग जो आहे आपल्या जीवनामध्ये घडलेला अद्भुत असा जो चमत्कारच म्हणा तो पाहिल्यानंतर मग आपण देवावरती अधिक विश्वास ठेवू लागतो. आणि मग कालांतराने देखील मग आपण अशाच ह्या अद्भुत घटनांची चमत्काराची अपेक्षा करत असतो. आणि मग देवाकडे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा हे चमत्कार आपल्या जीवनामध्ये सतत घडावे म्हणून आपण अधिक देवाच्या सानिध्यात जातो. परंतु जर पुन्हा असा अद्भुत चमत्कार घडला नाही, आपल्याला जे हवं आहे ते मिळालं नाही, आपल्या अपेक्षा पूर्ण झाली नाहीत, आपली स्वप्न पूर्ण झाली नाही का मग एरे माझ्या मागल्या, मग पुन्हा आपण देवापासून दूर जातो. ही खरी श्रद्धा नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं 2 प्रकारची येशूवर विश्वास ठेवणारी माणसं आहेत. ही चमत्कार पाहून विश्वास ठेवणारी आणि येशूची शिकवणूक जी आहे त्याच्यावर विश्वास ठेवून येशूवर प्रेम करणारे. आणि म्हणून मी येशूने केलेली अद्भुत कृत्ये पाहून येशूवर विश्वास ठेवत आहे की येशूने दिलेली वचनं जी आहेत त्या वचनानुसार जीवन जगून मी देवावर प्रेम करत आहे. जो येशूच्या शिकवणुकीनुसार चालतो तो कधीच निराश होत नाही. त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडोत अगर न घडोत, मात्र तो देवावर श्रद्धा ठेवून चालत आहे. आणि म्हणून तो माणूस कधीच दुःखी नसतो, तो माणूस कधीच निराश नसतो. कारण त्याला ठाऊक असतं मला जे हवं आहे ते देवाला ठाऊक आहे, देव ते निश्चितपणे देणार आहे. आणि ही श्रद्धा माणसाला बळकट करत असते. नाहीतर मग आपण शास्त्री पुरुषांच्या गटामध्येच बसत असतो. ही नेहमीच येशूकडे चिन्ह मागतो, नेहमीच तो आहे त्याचं अस्तित्व जे आहे ते मान्य करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये काहीतरी घडावं म्हणजे मी देवावर विश्वास ठेवीन, असं अद्भुत घडावं, असं चमत्कारिक घडावं की त्यामुळे मी देवाच्या अधिक अधीन होईन, अधिक सानिध्यामध्ये जाईन. तो आपला चुकीचा भ्रम असू शकतो आणि तो आपल्या श्रद्धेला गेलेला तडा असू शकतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपली आश्रयदाती संत मेरी मॅग्दलेन हिच्या जीवनाकडे जर पाहिलं तर तिनं देखील देवाच्या येशूच्या ह्या वचनांवरती विश्वास ठेवलेला होता आणि म्हणून ती येशूच्या अधीन झाली. आणि म्हणून तिला तिच्या जीवनामध्ये अनेक असे चांगले प्रसंग पाहण्याचं भाग्य मिळालं, किंबहुना तिचं जीवन बदलण्यासाठी तिला संधी मिळालेली आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाचा जो
अनुभव मिळालेला आहे, पुनरुत्थानाचा जो अनुभव घेण्याची संधी मिळालेली आहे ती मरियम मॅग्दलेनाला पहिल्यांदा मिळालेली आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. की तिने येशूवर विश्वास ठेवलेला होता. येशूने केलेले चमत्कारावरती नव्हे तर येशूने जी शिकवणूक दिलेली होती त्याच्यावरती तिचा जास्त विश्वास होता आणि त्यामुळे ती तिच्या जीवनामध्ये हे चमत्कार पाहू शकली. संत मेरी मॅग्दलेनाकडे आपण वळूया आणि येशूच्या शिकवणुकीनुसार आपलं जीवन घडविण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण सगळेच पापी आहोत, परंतु देवाच्या सानिध्यात आलो की आपोआप आपल्या पापाचं निरसन होत असतं. देव आपल्याला समजून घेत असतो आणि देवाच्या एकदा सानिध्यात आलो की माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपल्याला असे असंख्य प्रसंग किंवा अद्भुत कृत्य आपल्या जीवनामध्ये देखील घडत असलेली पाहत असतो. आणि म्हणूनच आजच्या ह्या पवित्र मिसेमध्ये सहभागी होत असताना माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण येशूवर श्रद्धा ठेवूया त्याच्या शिकवणुकीनुसार. येशू प्रेमळ आहे, दयाळू आहे, तो आपल्याला प्रेम करण्यासाठी शिकवतो. आपण देखील प्रेमळ बनूया. तथास्तु. जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. ये तो माझे प्रभु जीवन सारे, ये तो माझे प्रभु जीवन सारे. कृपा तुझी आम्हाले घराला दे, कृपा तुझी आम्हाले घराला दे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्यांच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानांद्वारे आम्हाला तुझ्या जवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व आनंददायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रुसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. यशोगी गाना घंट
यशोगी गानबंधरा पावना पावना पावन नमः शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, हो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे बीत्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत मेरी मागदालेन आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं. केवळ चमत्कारच नव्हे तर येशूच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवून देवावर आपल्याला प्रेम करता यावं, म्हणून देवपुत्राने शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता
आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. जग पाप हारका परमेश को करा, सोडी दया दारा प्रभु वरा. जग पाप हारका परमेश को करा, सोडी दया दारा प्रभु वरा. जग पाप हारका परमेश को करा, शांती वर्षाव करा प्रभु वरा. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. प्रभू म्हणतो, मी दरवाजापाशी उभा राहून ठोकत आहे. जर माझी वाणी ऐकून कोणी दरवाजा उघडील तर मी आत येईन आणि मी त्याच्याबरोबर व तो माझ्याबरोबर भोजनास बसेल. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. सात तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देव प्रेमामध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत मेरी मागदलेनच्या नवेनाची प्रार्थना. या आदरणीय संत मेरी मागदालेन, आमच्या धर्मग्रामाची आश्रयदाती म्हणून तुझा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. तू आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहेस. एक उत्तम सेविका आणि शिष्या या नात्याने
तू ख्रिस्ताच्या दुःख सहनात सहभागी होऊन मरिया मातेसह क्रुसाखाली उभी राहिलीस. तुझ्या श्रद्धेचे फळ म्हणून ख्रिस्ताने आपल्या पुनरुत्थानानंतरचे पहिले दर्शन तुला दिले. आम्ही सर्वांनी तुझे अनुकरण करून ख्रिस्ताठायी जीवन समर्पित करावे म्हणून आम्हाला सुबुद्धी दे. आजपर्यंत तुझ्या मध्यस्थीद्वारे आम्हास मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही तुला व परमेश्वराला धन्यवाद देत आहोत. यापुढेही परमेश्वराची कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर व धर्मग्रामावर राहावी आणि ख्रिस्तावरील तुझ्या अढळ श्रद्धेद्वारे आम्ही तुझ्यासह स्वर्गसुखास पात्र ठरावे म्हणून आम्हासाठी नित्य मध्यस्थी कर. आमेन. हे संत मेरी मागदालेन आम्हासाठी विनंती कर. कर.